नमस्कार, मी अमित कोळेकर आणि आपण पाहतात तरुण भारत फास्ट न्यूज। बेळगाव शहरातल्या पिरणवडी येथील एका विवाहितेने आपल्या 3 वर्षाच्या मुलासह राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली। या घटनेने परिसरात खळबळ माजली असून कर्जामुळे हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। प्रेमा नागेश तळवार वय 26, मुलगा भुवन वय 3, दोघेही राहणार पाटील गली पिरणवडी अशी त्यांची नावे आहेत। अथणी तालुक्यातील कोटलगी गावात जुने घर दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक घराचा मोठा भाग कोसळून 2 मजुरांचा मृत्यू झाला। महादेव कृष्णप्पा बडिगेर वय 48 आणि सय्यद केंपवाडी वय 32 राहणार कोटलगी अशी मृतांची नावे आहेत। बेळगाव तालुक्यातील होणगाव परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या डिवायडरवर चढल्याची घटना घडली। बेळगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रकच्या अपघातात सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही, मात्र अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील बागेपल्ली येथे पाकिस्तानी महिला फराह नाज आणि तिचा मुलगा मोहम्मद फरदीन यांना अटक करण्यात आली आहे। फराह नाज हिचा विवाह एका भारतीय नागरिकाशी झाला असून त्यांना 3 भारतीय मुले आहेत। पोलिसांनी आई व मुलाचे रेशन कार्ड आणि मतदार ओळखपत्र रद्द केले आहेत। खानापूर शहरातील मुस्लिम निंगापूर गल्ली येथील एका युवकाची नेपाळमध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना 10 जुलै रोजी पहाटे सुमारे 5 वाजता घडली। नेपाळहून मृतदेह ताब्यात घेऊन वडील व भाऊ सोमवारी सायंकाळपर्यंत खानापूरला पोहोचणार आहेत। बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी चिकोडी दौऱ्यात नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेत पावसाअभावी निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी शासन आवश्यक उपाययोजना करत असल्याचे सांगितले। पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या नसल्याने स्पष्ट करत त्यांनी पीक नुकसानीचे सर्वेक्षण करून शासन योग्य निर्णय घेईल असेही सांगितले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बेळगाव येथील बैठकीनंतर प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी सांगितले की बैठकीत विविध राष्ट्रीय व संघटनात्मक विषयावर चर्चा झाली। अयोध्येतील राम मंदिराच्या दानपेटीतील अर्पण मोजणीतील कथित गैरव्यवहाराबाबत चिंता व्यक्त करत SIT व पोलिसांच्या तपासातून सत्य समोर येईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। कारवार जिल्ह्यातील शिरशी तालुक्यातील मास्तीजड्डी येथील छोट्या धरणात भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात हर्षा नाईक वय 18 आणि मदन नाईक वय 16 या 2 भावांचा बुडून मृत्यू झाला। रविवारी घडलेल्या या घटनेनंतर शिरशी ग्रामीण पोलीस, अग्निशमन दल आणि श्री मरिकांबा लाईफ गार्ड पथकाने शोध मोहीम राबवून दोघांचे मृतदेह बाहेर काढले। आषाढी यात्रेसाठी संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्याने भाविकांची संख्या वाढत आहे। भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने 16 जुलैपासून विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। दड्डी परिसरात समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील शेती कामांना वेग आला आहे। भात रोप लागवडीपूर्वी शेतात चिखलणीचे काम जोरात सुरू आहेत। दड्डी, सलामवाडी, मोदगे, शट्टीहाळी परिसरात शेतकरी पारंपरिक पद्धतीने तसेच आधुनिक यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने मशागत करत आहेत। कारवार येथील बैतखोल बंदरात उभ्या असलेल्या एका जहाजातून मोठ्या प्रमाणात गरम बिटुमेन अर्थात डांबर समुद्रात गळाल्याने पर्यावरणीय परिणामाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे। घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सागरी जीवसृष्टीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या आदेशानुसार हिरणकेशी नदीतून GRBS कालव्यात 400 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत। त्यामुळे कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा फायदा होणार असून अधिकाऱ्यांकडून पाण्याच्या प्रवाहावर लक्ष ठेवण्यात येत आहे। इराणच्या नौदलाने पुढील आदेशापर्यंत समुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेने इराणमधील अनेक लष्करी तळावर हवाई हल्ले केले। त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही हल्ले चढवत तणाव अधिकच वाढवला। काही वृत्तानुसार अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचा आणखी एक सैनिक ठार झाला असून दोन्ही देशांनी अद्याप जीवितहानीचा अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही। आता बातमी खेळ विश्वातून। इंग्लंडने नॉर्वेचा 2-1 असा पराभव करत विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे। जूड बेलिंगहॅमने पहिल्या सत्रात बरोबरी साधणारा आणि अतिरिक्त वेळेतील 3ऱ्या मिनिटाला आघाडी मिळवून देणारा निर्णायक गोल नोंदविला। 2018 नंतर प्रथमच इंग्लंडने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे। तर लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघातील एकमेव कसोटीत 3ऱ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी 457 धावांचे आव्हान ठेवले आहे। भारताने दुसरा डाव 7 बाद 341 धावांवर घोषित करत इंग्लंडवर एकूण 456 धावांची आघाडी मिळवली आहे।